महाराष्ट्राला पुढे नेण्यात देवेंद्र फडणवीस यांची विशेष भूमिका आहे. त्यामुळेच राज्याची वाढती अर्थव्यवस्था आणि भविष्यात ती ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा मानस आहे. 2018 मध्ये सुरू झालेल्या मॅग्नेटिक महाराष्ट्रासारख्या कार्यक्रमात फडणवीस यांची विशेष भूमिका होती. त्यामुळे राज्यात सुमारे 12.10 लाख कोटी इतक्या रुपयांची गुंतवणुकीचे करार करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांचे हे पाऊल राज्यासाठी खूप प्रभावी ठरलं, कारण 3 दिवसीय शिखर परिषदेत राज्य सरकारने 4106 सामंजस्य करार केले, ज्यामुळे महाराष्ट्राला पुढे जाण्याची मोठी संधी लाभली. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश राज्यात 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणुकीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात एकूण 4500 सामंजस्य करार करण्याचे नियोजन होते. इतकंच नव्हे तर विविध क्षेत्रात 35 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमातून रिलायन्स, महिंद्रा, JSW यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक केली. यामुळे विविध क्षेत्रात लाखो रोजगारांच्या संधी निर्माण होणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात उद्योग क्षेत्राला मोठं प्रोत्साहन देऊन सुधारणा केल्या. त्यामुळेच महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य बनलं जे ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करतंय. 2025 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलरपर्यंत जाईल असा देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास आहे.